नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे. या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी देशद्रोहाचे गंभीर असे आरोप असलेले आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिकांचा मुद्दा अतिशय मोठ्या प्रमाणात गाजला. आता नवाब मलिक चहापानाच्या दिवशी काही नागपूरमध्ये आले नव्हते, पण दुसऱ्या दिवशी नक्कीच ते नागपूरमध्ये आले. मीडियाला फोटो सेशन झालं, गळाभेटी झाल्या. शरद पवारांच्या गटामध्ये जाऊन त्यांनी किंवा गेटवरच अनिल देशमुखांची भेट घेतली. नंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं जाऊन अनेक ठिकाणी किंवा नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. नंतर ते डायरेक्ट सत्ताधारी बाकावर येऊन बसले. हा जो प्रकार आपण पाहिला आणि त्याच्यावर मग टीका टिप्पणी, भाजपवर टीका केली. तुम्ही आता यांच्या मांडी लावून कसे बसलात? तुम्हाला तेव्हा त्यांनी ते देशद्रोही होते, त्यांनी देशाबरोबरचं ज्या काही कारवाया दाऊदनी केल्या त्याच्याबरोबरचं यांचं संगनमत आहे. अशा प्रकारचे जे काही आरोप तुम्ही गंभीर असे आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले होते, मग तुम्हाला आज नवाब मलिक कसं चालतात? तुम्ही आता यांच्या मांडीला मांडी लावून कसं बसू शकतात? अशा प्रकारचे गंभीर आरोप केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी काही स्पीच केलं होतं की आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. आणि नंतर जेव्हा मोठ्या प्रमाणात बाहेरून सुद्धा अनेक प्रकारची टीका झाली, सोशल मीडियातून सुद्धा भाजपवरती टीका झाली, देवेंद्र फडणवीसांवरती टीका झाली, राष्ट्रवादीवर टीका झाली. आणि खरं तर हा मुद्दा अतिशय महत्त्वाचाच आहे की देवेंद्र फडणवीसांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय गंभीर असे आरोप नवाब मलिकांवर केलेले होते. त्याच्यामुळं त्यांना ती जेलची वारी करावी लागली. आजही त्या आरोपातून नवाब मलिकांची मुक्तता झालेली नाही. ते पॅरोलवर आजाराच्या कारणाने बाहेर आहेत आणि येऊन त्यांनी सभागृहामध्ये जे काही सत्ताधारी गटामध्ये जेवून बसले, बाकांवर बसले, याच्यात फार मोठं षडयंत्र होतं. ते आपण पुढे बोलू. पण मग सायंकाळच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिलं आणि ते माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिलं की सत्ता येते, सत्ता जाते, पण देश महत्वाचा आहे. सत्ता येईल, सत्ता जाईल, पण देश महत्वाचा आहे. देश टिकला पाहिजे. या भावनेनेच फक्त आपण एकत्र आलेलो आहे. आपल्या विचारधारा पण अलग असू शकतात, पण देशासाठी बाकी आपण कधी एकत्र आलो पाहिजे. देशद्रोहाचे आरोप आम्ही नवाब मलिकांवर केलेले ते अतिशय गंभीर आहे आणि काहीशा मोठ्या प्रमाणामध्ये नवाब मलिकांचे आरोप हे सिद्ध पण झालेले आहेत. म्हणून तर त्यांना सुप्रीम कोर्टाने किंवा कोर्टाने म्हणून तर त्यांना कोर्टाने लवकर जामीन दिला नाही. आजही ते जामिनावर होते. त्याच्यामुळं त्यांना आपणच त्यांच्यावर आरोप केलेले त्यांना आपण आपल्या युतीमध्ये घेऊ शकत नाही. त्यामुळं अजित पवारांनी हे ठरवावं नेमकं की यांच्या बाबतीत जी काय तुमची भूमिका आहे ही ती स्पष्ट करावी आणि नवाब मलिकांना युतीमध्ये घेण्यास आमचा भाजपचा सक्त विरोध आहे. अशा प्रकारचं जे काही पत्र दिलं, व्हायरल झालं आणि त्यांनी भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. यावर 2-3 दिवस काही चर्चा झाली नाही. नवाब मलिक परत सभागृहामध्ये आढळले नाही. लोकांनी पण आज आवाज उठवला की हा देशद्रोहाचा आरोपी सभागृहात कसा येऊ शकतो? अर्थात ते आमदार आहेत, त्यांनी यायचं न यायचं हा विषय त्यांचा आहे.
पण याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात बदनाम करण्यासाठी एक जे षडयंत्र होतं. अर्थात नवाब मलिक कधीच भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये सामील होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचं, फडणवीसला बदनाम करायचं, हा याच हेतूने फक्त हा सगळा प्रकार त्या दिवशी घडला. की मग गंभीर असे समजा कोणावर बलात्काराचे आरोप असतील, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील, मग अशा लोकांना युतीत घेतले. तर मग आता देशद्रोहाच्या आरोपीला सुद्धा भारतीय जनता पार्टी पाठिंब्यासाठी किंवा सरकार चालण्यासाठी घेऊ शकतं. या अशा पद्धतीची जी काही बदनामी एका पक्षाला करायची होती, त्यांचे काही मनसुबे होते. त्यांनी ठरवलं होतं की या नवाब मलिकाच्या माध्यमातून आपण भारतीय जनता पार्टीवर मोठ्या प्रमाणात हा हल्ला करू शकतो आणि याची या प्रकरणातून मोठी हानी होईल, बदनामी होईल. लोकांमध्ये एक संदेश जाईल की भारतीय जनता पार्टी फक्त सत्तेसाठी काही करू शकते आणि बाकी आरोप करताना मग जेव्हा विरोधकांवर आरोप करताना आरोप करायचे आणि मग जर तुमच्या बाकावर येऊन बसले तर मग तो स्वच्छ साफ होतो. तेव्हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष एक वॉशिंग मशीनचं मशीन आहे. त्याच्यातून किती भ्रष्टाचारी किंवा देशद्रोही घालून आणला का तो स्वच्छ होतो. अशा प्रकारची जी काही बदनामी करण्याचा जो काही मानस राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही लोकांनी केला, अर्थात ते काही प्रमाणात यशस्वी पण झालेत. पण जे काही देवेंद्र फडणवीसांनी जे काही संध्याकाळच्या वेळेत जे पत्र लिहिलं, सत्ता येते सत्ता जाते पण हा देश टिकला पाहिजे, देश राहिला पाहिजे. त्याच्यामुळं सरकारमध्ये उद्या सरकार पडलं तरी चालेल, पण या अशा प्रकारच्या देशद्रोहांबरोबर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणजे आमदार आम्ही निवळ सरकार चालण्यासाठी अशा प्रकारची तडजोड करणार नाही. म्हणजे एक प्रकारची वॉर्निंग होती. जर तुम्हाला नवाब मलिक जर अजित पवारांना चालत असेल किंवा तुम्हाला जर नवाब मलिक यांना जर तुमच्या बरोबर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण तुम्हाला या सरकारमधून बाहेर पडावं लागेल. अशा प्रकारचा अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना एक इशाराच दिला होता असंही समजायला काही कारण नाही. सत्ता येते सत्ता जाते याचा अर्थच असा आहे की हे सरकार उद्या पडलं तरी चालेल, पण आम्ही देशद्रोहाबरोबर मांडीला मांडी लावून सत्ता टिकवण्यासाठी बसणार नाही. अशा प्रकारचा हा गंभीर इशारा अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. आणि त्याचंच उत्तर जे काही अजित पवारांनी त्यांच्यावर काही परत दुसऱ्या आमदारांनी पण हल्ला चढवला, मग त्यातले काही राष्ट्रवादीचे असतील, शिवसेना उभाटा गटाचे असतील, काही काँग्रेसचे असतील, तेव्हा अजित पवारांनी जे काही आपल्या उत्तरात असं म्हटले की नवाब मलिकांना आम्ही आमच्या पक्षामध्ये बोलवलं नाही, ते राष्ट्रवादीचे आमदारच आहे, पण त्यांनी त्यांची भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. शिवाय आम्ही जेव्हा राष्ट्रवादीमधून किंवा आमचा पक्ष जेव्हा सत्तेत आला, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही सामील झालो, त्याच्यानंतर जे आमदार आमच्या बरोबर आले त्यांनी जे काही आम्हाला पाठिंब्याचं काही पत्र दिले, अशा प्रकारचं कुठलंही पत्र नवाब मलिकांचं आम्हाला नाही. आणि जर कोणाला शंका अशी असेल की नवाब मलिकांनी अजित पवारांना असं काही पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे, त्यांनी ते दाखवावं, सिद्ध करावं.
त्याच्यामुळं इथून पुढे नवाब मलिकांचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. अनेक लोकांनी याच्यामध्ये मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा जो प्रकार आहे, नवाब मलिकांना जे सत्ताधारी बाकावर बसवलं किंवा त्याचा जो फार्स झाला, हे फक्त जे काही ह्या तिघांमध्ये जे काही यांचं समन्वयाचं जे काही वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे, एकमेकांमध्ये एकोप्याचं वातावरण आहे, एकमेकांना विचारून काही निर्णय सरकारमध्ये होतात, हे दूषित करण्यासाठीच आणि दूषित करण्याच्या हेतूनेच नवाब मलिकांना सत्ताधारी बाकावर अनेक लोकांनी षडयंत्र करून बसवलं होतं. हे आता लपून राहिलेलं नाही. आणि ज्यांनी कोणी केलं होतं त्यांचे हे मनसुबे पूर्ण होणार नाही असं अजित पवारांनी या त्यांच्या स्पीचमधून अप्रत्यक्षरित्या ज्यांना सांगायचे त्यांना ते सांगून टाकले. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी आहे त्या गोष्टी या महायुतीमध्ये ज्या काही ठरल्या त्या ठरलेल्या गोष्टीप्रमाणेच होईल. आमच्या विचारधारा आम्ही जपू, भाजपने भाजपच्या विचारधारा जपायच्या, शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांच्या जपायच्या. आणि याच्यामध्ये कुणी मिठाचा खडा टाकेल आणि त्याला आम्ही बळी पडू असं होणार नाही. हे सरकार मुदत आहे तोपर्यंत अतिशय व्यवस्थित चालेल. आणि नवाब मलिकांचा विषय आता पूर्णपणे संपलेला आहे. नवाब मलिक हा विषय आमच्यासाठी राहिलेला नाही हे स्पष्ट त्यांनी आता सांगून टाकले. त्याच्यामुळं हे जे काही विरोधकांकडून जे काही षडयंत्र होतं याच्यामध्ये विरोधकांना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण करायचे होते. मग अजित पवार काहीतरी बोलतील, मग शिंदे काहीतरी बोलतील, फडणवीस काहीतरी बोलतील, नाही तर मग अजित पवारांनी घाईघाई आपला पाठिंबा विड्रॉल केला असता किंवा कोणी राजीनामे दिले असते. हा त्यांचा जो काही विरोधकांकडून जो काही कट होता तो कट पूर्णपणे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी उधळून लावलाय असंच आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं जे काही लोक मग आता उद्या देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक विरोधाकडे बसणार आहे का कुठं बसणार आहे हे त्यांनी ठरवायचे. पण आज अशी परिस्थिती आहे, जसं ते नवाब मलिक विरोधकांना नकोय तसे सत्ताधाऱ्यांना तर अजिबात नकोय. त्यामुळं नवाब मलिक आता सभागृहात येतील नाही येतील हा त्यांचा प्रश्न आहे, किंवा कदाचित त्यांचं जी काही पॅरोलवर जी काही असलेली काही ते जे जामिनावर बाहेर आहेत ती पण कदाचित त्याची पण मुदत संपेल, ते जेलमध्ये परत जातील. तुर्तास आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.